काँग्रेसकडे राज्यातल्या इच्छुकांचे अनेक अर्ज, तर विदर्भ आणि मराठवाड्यातून सर्वात जास्त अर्ज आल्याची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबरला वाशिमच्या दौऱ्यावर पोहरादेवीमध्ये उभारण्यात आलेल्या नंगारा वास्तू संग्रहालयाचं करणार लोकार्पण। केंद्र सरकारकडून जनगणनेची तयारी सुरू, तर जात रकान्यावर निर्णय नाही, सूत्रांची माहिती। यावेळी प्रथमच डिजिटल जनगणना होणार। जनतेच्या पैशावर फुकट खाऊ आणि म्हणतात मीच तुझा भाऊ, लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका। आमदार राजेंद्र राऊतांविरोधात मराठा समाज आक्रमक। सोलापुरात राऊतांच्या प्रतिमेला जोडे मारून मराठा समाजाचं आंदोलन। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजरांच्या मुलावर गुन्हा दाखल। आरपीआय शहर अध्यक्ष प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणी दीपक बडगुजरवर गुन्हा। आता झाडाची छाटणी केली किंवा साल काढल्यास 50,000 रुपयांचा दंड होणार। राज्य सरकारकडून महत्त्वाचा नियम लागू। वृक्षतोड नियंत्रण कायद्यामध्ये नवीन सुधारणा। 18 सप्टेंबरपासून आरोग्य कर्मचारी जाणार बेमुदत संपावर। बदल्यांच्या निर्णयाविरोधात कर्मचारी आता आक्रमक। महाराष्ट्रात 6,600 मेगावॅट वीज निर्मितीचं कंत्राट अदानींनाच। महावितरण सोबत आता 25 वर्षांसाठी हा करार। मनमाडच्या वेटलिफ्टिंग खेळाडूंची भारतीय संघात निवड। आकांक्षा व्यवहारे आणि साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज। नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा पाणीसाठा 97%वर। नाशिककरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली।